आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे आहेत। तुम्ही आज स्मृतीस्थळावर गेलात, डॉक्टर हेडगेवारांच्या तिथे अभिवादन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस मात्र तिथे नव्हती। असं म्हटलं जाते की त्यांना निमंत्रण नव्हतं। अमोल मिटकरी असं म्हणतात की आम्हाला निमंत्रण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही जाणार नाहीत। मागच्या वेळी त्यांना निमंत्रण होतं, यावर्षी होतं की नाही मला माहिती नाही, परंतु मागच्या वर्षी निश्चितच निमंत्रण होतं, परंतु ते लोक कोणी आले नाहीत। आणि मग नंतर अशा प्रकारचं मिठाचा खडा टाकणं, खरं तर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास 100 वर्ष जुना आहे, चारित्र्य निर्माण, देश निर्माण आणि ज्वलंत हिंदुत्वाचे विचार, तिथून ऊर्जा घेण्यासाठी आम्ही खरं जात असतो। आता अमोल मिटकरींचे विचार काही वेगळे असतील, नाही, पण ज्या प्रकारे आपण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा पक्ष आहे त्यांना कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपाने आपल्या पक्षाचा होतोय। असं तरी मला काही दिसलं नाही। कुठली उदाहरणं? नवाब मलिकांचा विषय असेल, नवाब मलिकांचं नेतृत्व मुंबईमध्ये भाजपला मान्य नाही आहे। तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे एकनाथ शिंदेंनी जरी सांगितली नसली तरी असं म्हटलं जातं की जी भाजपची भूमिका असेल तीच तुमच्या पक्षाची भूमिका असेल, कारण नैसर्गिक युती आहे। काल हा प्रश्न माननीय एकनाथजी शिंदे यांनी तुम्ही सगळ्यांनी विचारला होता आणि त्याच्यावर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे। मला असं वाटतं की या विषयावर तिन्ही नेते जे आहेत ते बसून चर्चा करतील आणि काय ती स्पष्ट भूमिका व्यक्त करतील। त्यामुळे या होत्या मनीषा कायंदे। त्यांनी आज ज्या प्रकारे आपण बघितलं संघ मुख्यालयात जाऊन स्मृतीस्थळावर अभिवादन केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते अनुपस्थित होते त्यावर भाष्य केलंय। कॅमेरामन इथून सह मी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।